आता ऊन तर इतकं पडतंय ना, पोटात नुसतं थंडगार थंडगार असं काहीतरी खावं वाटतंय. जेवण वगैरे नको, फक्त थंड पाणी, आईस्क्रीम, टरबूज असल्या काही गोष्टी, लिंबू सरबत हेच चालू असतं बघा आमचं तर दिवसभर. आरूला तर रोज लिंबू सरबत लागतो. मी नाही बनवलं तरी तो स्वतः बनवतो. टरबूज तर इतकं मोठं आहोने आणलं होतं, खरंच खूप एन्जॉय केला. आणि गोड तर इतकं होतं ना, मस्त भारी वाटलं खरंच. आज टरबूजची खूप मजा घेतली. खायला तरी इतकं छान लागत होतं ना, खूप म्हणजे पूर्ण मॅच्युअर झालं होतं, खूप मोठं होतं. आता गावाला गेल्यावर हे असं काही होणार नाही, कधीच नाही बघा. एकदा ह्याचा नंबर लागतो, एकदा त्याचा नंबर लागतोय. तर गेल्या वर्षी अनुजा नंबर होता. काहीतरी लागून घेतात, नाहीतर आजारी पडतात. वातावरणात चेंज झाल्यामुळं मुलांचं थोडं होऊन जाते. मग आरूला तिकडं पण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. ताप वगैरे राहिला, पण डोळा लाल झालेला त्याचा कमीच होत नव्हता. मग इथं पण डोळे वगैरे चेक करून घेतले. मग त्याचा डोळा सुजला होता. डॉक्टर म्हणले थोडी सूज आले, उन्हात वगैरे जाऊ देऊ नका. मग त्याच्या डोळ्यात ड्रॉप वगैरे टाकून त्याला झोपी लावलं. मग लगेच म्हटलं इस्त्री करून घेऊया. आता गावाकडनं आले का जे कपडे वगैरे खूप म्हणजे हे झाले होते. मग थोडंसं प्रेस केलं का मग माझंही काम हलकं होतं आहे. आता शेजारी लग्न होतं आणि आज गावदेवाचा कार्यक्रम होता. तर मुलं बाहेर बघा खूप एन्जॉय करत होते. मी पण म्हटलं जावं, पण मला संध्याकाळी स्वयंपाक करत एवढे 2-3 शर्ट इस्त्री केले. तर इथून पुढं तुम्ही घोड्याचा डान्स बघा.